ड्रीमलाइनरच्या खरेदीवेळी शंका उपस्थित झाल्या होत्या असं संजय राऊत म्हणतात। प्रफुल्ल पटेलांना वारंवार खुलासा करावा लागला होता। एकाच वेळी 2 इंचीनं बंद पडली कशी असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेत या ठिकाणी केंद्र सरकारवर टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत। मनात शंका आहे पण अधिक बोलून गोंधळ नको। अपघात अहमदाबादलाच कसा झाला यावर शंका असं संजय राऊत म्हणाले आहेत। मंत्र्यांच्या चेहऱ्यावर दुःखाला लवलेश नव्हता। सरकारला फार मोठा धक्का बसला असं दिसत नाही। अपघातातून सरकार काय धडा घेणार असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेश दिसत नव्हता। आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत। महाराष्ट्रातले 20च्या आसपास लोक मरण पावले आहेत। अर्थात 300 लोकांचं दुःख आम्हाला आहे, पण आमच्या आसपास सुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये। पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही, अजिबात दिसत नाही। हे का? यातून सरकार काय धडा घेणार आहे? हवाई क्षेत्रामध्ये, एव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे। आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही। खूप दुर्दैवी घटना आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत, गृहमंत्री असतील, सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत। पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही। म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची 30 टिप्पणी असते। एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत। मला वाटतं यांना गांभीर्य कधी कळेल खऱ्या गोष्टीचं हे मला आता कळत नाही। म्हणजे या युद्धाच्या वेळेला सुद्धा अमित भाईंनी राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असे बालिश स्टेटमेंट ते करतायत। अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे, त्याची कारण शोधली जातील। ज्या वेळेला एवढी मोठी घटना घडली, एवढी दुर्दैवी घटना घडली, अशा वेळी सुद्धा तुम्ही वाटेल तसे टिप्पणी करतात, आपल्या अकलेचे तारे तोडतात। मला काय बोलावं या लोकांबद्दल, यांची खरं तर खीव यायला लागलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।